इकडे महाविकास आघाडीचे उमेदवार ओमराजे निंबाळकर यांनी पुन्हा एकदा मंत्री तानाजी सावंत यांच्यावरती निशाणा साधलाय। राज्यातील अॅम्ब्युलन्स घोटाळा कोणी केला हे जाहीर करावं असं आव्हान ओमराजे निंबाळकर यांनी तानाजी सावंत यांना दिलंय। तर भ्रष्टाचार करून पैसे कमावले असते तर भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये पालथे पडलो असतो असा हल्लाबोलही यावेळी त्यांनी केलाय। अरे इमानदार आहेत म्हणून तर खोटा राहून कुणाच्या बापाला न घाबरता इथं उभारलोय आणि तुम्ही बेईमान आहेत म्हणून तर शुद्ध व्हायला तिकडे पालथा पडा। आम्ही ठीक आहे परिस्थितीनं तुमच्यापेक्षा थोडं गरीब असतो आम्ही, पण याचा अर्थ जर तुम्ही असा काढत असाल तर मला सावंत साहेबांना विचारायचंय की अख्ख्या राज्यातल्या अॅम्ब्युलन्सच्या घोटाळ्यात शेण कोणी खाल्लं, त्या शेण खाणाऱ्या माणसाचं नाव सुद्धा त्या ठिकाणी त्यांनी जाहीर करावं हे सुद्धा आव्हान माझं आजच्या सभेच्या माध्यमातून तानाजी सावंतांना आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।